महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येतोय ना? थँक्यू सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित 24 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. या विशेष व्याख्यान प्रसंगी कला वाणिज्य महाविद्यालय, केबीएच महाविद्यालय निमगाव येथील अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आणि ज्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सलग 10 वर्ष कार्यक्रम अधिकारी आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, असं आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय प्राध्यापक डॉक्टर DN सोनवणे सर हे आजचे प्रमुख वक्ते आहेत. अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं हे व्यक्तिमत्व खरोखर त्यांच्या व्यक्तिमत्वातून, त्यांच्या वाणीतून अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतीलच. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, उपप्राचार्य प्राध्यापक शिवाजीराव गायकवाड सर, तसेच राष्ट्रीय सेवा योजना तालुका येवला येथील समन्वयक आदरणीय अक्षय बळे सर, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉक्टर अरुण वनारसे सर, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक सोनवणे सर, नॅक समन्वयक डॉक्टर मनीषा गायकवाड मॅडम, कार्यालयीन अधीक्षक सुनील वाघ सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख ज्यांनी या कार्यक्रमाचं विशेष असं आयोजन केले असे डॉक्टर RN वाकळे सर, तांत्रिक सहाय्यक डॉक्टर गौतम कोलते सर, नाना घुगे सर, सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी आणि प्रशासकीय सेवक वर्ग ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी, ज्यांना आम्ही एक नवं नाव दिलेलं आहे महाविद्यालय नावारातील किंवा महाविद्यालयातील गुलाब पुष्प, सर्वांचं महात्मा गांधी विद्या मंदिर संस्था आणि कला व वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राष्ट्रीय सेवा योजना दिवस 24 सप्टेंबर हा दिवस का साजरा केला जातो आणि विद्यार्थ्यांना यांच्या या सेवा योजना, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमातनं काय मिळतं किंवा यातून राष्ट्राविषयी किंवा देशाविषयी, गावाविषयी, समाजाविषयी बांधिलकी कशी निर्माण होते याविषयी उद्देश साध्य करण्यासाठी मी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख आदरणीय डॉक्टर RN वाकळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत, प्रास्ताविक मनोगत आणि स्वागत मनोगत व्यक्त करावं. नमस्ते. कला व वाणिज्य महाविद्यालय येवला आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आज आपल्या महाविद्यालयात 24 सप्टेंबर हा दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करीत आहोत. सदर व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला उपस्थित लाभलेले डॉक्टर DN सोनवणे, प्रमुख अतिथी म्हणून अक्षय बेळे सर, समन्वयक येवला तालुका. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर भाऊसाहेब गमे, उपप्राचार्य शिवाजीराव गायकवाड, डॉक्टर अरुण वनारसे, वैभव सोनवणे, सुनील वाघ, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक. विद्यार्थी मित्रांनो,
राष्ट्रीय सेवा योजना 24 सप्टेंबर 1969 साली महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सुरू झाली. ही योजना भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालया अंतर्गत राबवण्यात येत आहे. ह्या योजनेची सुरुवात किंवा संकल्पना महात्मा गांधी यांच्या उदयातून झालेली दिसून येत आहे. 24 सप्टेंबर 1969 रोजी त्यावेळेचे शिक्षण मंत्री डॉक्टर V.K.R. राव यांनी राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्याची घोषणा केली. सुरुवातीला ही योजना सुरू करत असताना देशात 37 विद्यापीठामध्ये ही योजना सुरू झाली आणि त्यावेळेस 40,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. परंतु आज मितीला 402 विद्यापीठामध्ये ही योजना सुरू आहे आणि एकूण 16,430 महाविद्यालयांचा सहभाग या योजनेमध्ये दिसून येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या समाजात आपण काम करतो त्याला समजून घेणे आणि आपल्यामध्ये सामाजिक बांधिलकी या जाणीव निर्माण करणे, गोरगरिबांना मदत करणे हे एक जाणीव ह्या योजनेचे महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे. माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी ह्या योजनेचे ब्रीद वाक्य घेऊन आपण राष्ट्रीय सेवा योजनेची समाजसेवकांची सेवेची मूल्ये, सामाजिक भान ठेवून समाजाची सेवा करणे, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्व समभाव, सामाजिक बांधिलकी यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव सतर्क एवं सक्षम राहिले पाहिजे. आपण राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये का भाग घेतो? एक हौस मजा म्हणून नाही, तर आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपण या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे हे आपल्या मनात नेहमी विचार आले पाहिजे. जोपर्यंत आपल्या मनात ही विचार येत नाही तोपर्यंत आपण खरे स्वयंसेवक म्हणून आपल्याकडे महाविद्यालय किंवा समाज पाहू शकत नाही. यासाठी आपण हे राष्ट्रीय सेवा योजना आपल्या महाविद्यालयात चालू केलेलं आहे. एकूण 200 विद्यार्थ्यांचे युनिट आहे. 100 विद्यार्थी शिबिरासाठी असतात आणि 2 वर्ष जो विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो, समाजसेवा करतो, त्याच विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि 10 मार्क मिळत असतात. याची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सरजी. यानंतर येवला तालुका राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक आदरणीय प्राध्यापक अक्षय बळे सर यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर आपलं मनोगत व्यक्त करावं. अक्षय बळे सर. ओके सर, आवाज येतोय? येस सर, आवाज येतोय? हो येतो सर, येतो. येस सर. ओके ओके. जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 24 सप्टेंबर 2021 म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केले आवाज नाही येत सर. बळे सर आवाज नाही येत. व्हिडिओ बंद करून बोला, आवाज येत नाही. हॅलो हॅलो. बळे सर नेटवर्क कमी आहे तुमचं. व्हिडिओ बंद करा आणि मग बोला. ओके. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराच्या निमित्तानं विविध उपक्रमाचे आयोजन करत असतो. सो यांमध्ये खूप साऱ्या विषयांवर जनजागृती करतो, तसेच श्रमदान करण्याचे देखील आपण कामकाज करत असतो. एक कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आपल्या महाविद्यालयातील जे काही विद्यार्थी आहे
यांनी उत्तम प्रकारे कार्य केले. त्यामध्ये आपल्या महेश दारुंटे असतील किंवा प्रतीक्षा असतील किंवा NSS SRD जो काही परेड वगैरे होती, मागच्या वर्षी त्याचं पूर्वनियोजन कार्यशाळा होती, तर या कार्यशाळेमध्ये आपल्या महाविद्यालयातील गायकवाड मनीषा नावाची विद्यार्थिनी सहभागी झालेली होती. तसेच जे काही आत्ताचे जे नव्याने विद्यार्थी राष्ट्रीय योजनेसाठी सहभागी होतील, सो अशा विद्यार्थ्यांनी देखील अशा विविध उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी निश्चित प्रयत्न करत राहा. मी या निमित्तानं फक्त 1-2 वाक्य सांगतो, मी इथं थांबतो. ते म्हणजे की स्वयंसेवकांनी जास्तीत जास्त कोरोना संदर्भात जनजागृती करण्याचं काम आपण करायला हवं, ज्यामध्ये सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर, लसीकरणाची आवश्यकता, स्वच्छतेचे महत्व, माझे कुटुंब माझी जबाबदारी या अनुषंगाने आपण जनजागृती करावी. स्वतः लसीकरण करून घ्यावे आणि परिवारातील सगळ्या व्यक्तींना लसीकरण करण्याची साठी आपण विनंती करायला हवी. आपल्या परिसरात वृक्षारोपण करा, संवर्धन करा. काही जे काही दत्तक घेतलेले कुटुंब आहेत, किमान प्रत्येक विद्यार्थ्यांनी 10 कुटुंब दत्तक घ्या. त्यांच्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करा. स्वतः रक्तदान करण्याचा प्रयत्न करा. गरजू व्यक्तींपर्यंत अन्नदान पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आरोग्य शिबिराचे आयोजन महाविद्यालयामार्फत जे काही राबवले जातात त्यामध्ये देखील आपण सहभागी व्हा. आणि एक काम प्रत्येक विद्यार्थ्यांनी निश्चित करण्याचा प्रयत्न करा, ते म्हणजे किमान स्वतः 10 मास्क शिवायचे, इतरांपर्यंत वितरित करायचं. निदान स्वतःपुरते जरी वापरले तरी निश्चितच त्याचा फायदा होईल. थोडं काम आपण करण्याचा या निमित्तानं प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेत आणि ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी आजूबाजूच्या परिसरात जिथे लसीकरण चालू तिथे एक स्वयंसेवक किंवा मदतनीस म्हणून आपण जर का काम केलं तर निश्चित हे गौरवास्पद काम असेल, निश्चितच अभिमानास्पद काम असेल असं मला वाटतं. एवढे बोलतो. आणि मला एक प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाने उपस्थिती दाखवली, मला सहभागी करून घेतलं, याबद्दल आपल्या महाविद्यालयांचे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे मी मार्गदर्शन थांबवतो. जय हिंद. धन्यवाद बळे सर. यानंतर आपल्या आजच्या 24 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त अतिशय उत्तम अशा वक्त्याचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. त्यांचा परिचय करून देण्यासाठी नॅक समन्वयक इंग्रजी विभाग डॉक्टर मनीषा गायकवाड मॅडम यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सोनवणे सरांचा परिचय करून द्यावा. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे, प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर DN सोनवणे, प्राध्यापक अक्षय बळे, NSS कोऑर्डिनेटर डॉक्टर RN वाकळे, सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, प्रथमतः आपल्या सर्वांना राष्ट्रीय सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. क्षमाची प्रतिष्ठा सांगणार आणि नॉट मी बट यू असा संदेश देणारी आपली ही राष्ट्रीय सेवा योजना आणि त्यानिमित्ताने आज आपल्याला आवाज क्लिअर नाही ते म्हटलं मॅडम तुमचा. एकच मिनिट. एक मिनिट. बोला. हो एक मिनिट. तर आजचे आपले जे प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर नामदेव सोनवणे यांचा परिचय करून देण्यास मला अतिशय आनंद होत आहे. सर कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय निमगाव या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. सरांनी इकॉनॉमिक्स या विषयामध्ये MA, MPhil आणि PhD ही डिग्री संपादन केलेली आहे. अतिशय उच्च विद्याविभूषित असे आजचं व्यक्तिमत्व आपल्याला वक्ता म्हणून लाभलेलं आहे. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे सरांनी जे काही संशोधन कार्य केलेले आहे त्याचा विषय हा महिला सबलीकरणाशी निगडित आहे. सरांनी आतापर्यंत 12 आंतरराष्ट्रीय आणि 21 राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. तसेच सरांनी अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल चर्चासत्रामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून देखील काम केलेले आहे. सर सध्या इकॉनॉमिक्स ह्या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सरांनी मानव संसाधन विकास अधिकारी म्हणून देखील सर काम बघतात. तसेच सरांचा प्राध्यापक संघटनेमध्ये सक्रिय अशा प्रकारचा सहभाग आहे. सर अर्थशास्त्र या विषयाचे संशोधक मार्गदर्शक
म्हणजे रिसर्च गाईड म्हणून देखील कार्यरत आहे. सरांनी राष्ट्रीय सेवा योजना ह्या योजनेमध्ये जवळजवळ 20 वर्ष योगदान दिलेले आहे. सर विभागीय समन्वयक म्हणून देखील कार्यरत राहिलेले आहेत. या सर्व दरम्यान सरांनी समर्थ भारत अभियान, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाव बेटी पढाव आणि महिला सबलीकरण इत्यादी सर्व गोष्टींमध्ये सरांनी विशेष सहभाग नोंदवलेला आहे. सरांचं अतिशय व्यापक अशा प्रकारचं सामाजिक कार्य मालेगाव ह्या भागामध्ये राहिलेलं आहे. सरांनी मालेगाव शहरी रोटरी क्लब कट्टा अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरण, कोरोना काळातील कथा आणि व्यथा, मालेगावच्या बॉलिवूडवर काही बोलूया इत्यादी कार्यक्रमांचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून काम पाहिलेलं आहे. बहुजन समाजातील मुलांसाठी बहुपर्यायी व्यवस्था निर्माण करणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घडवून आणणे या गोष्टींमध्ये देखील सरांनी पुढाकार घेतलेला आहे. सरांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये सरांना भारत विकास परिषदेच्या वतीने गुणवंत शिक्षक म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. तसंच रोटरी क्लब आणि मिड टाउनच्या वतीने सरांना नॅशनल बिल्डर ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसेच मराठा महासंघाच्या वतीने सरांना मराठा समाज भूषण पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचं एक मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची व्यक्ती आज आपल्याला आपल्या ह्या राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त व्याख्याते म्हणून लाभलेली आहे. सर आपलं खूप खूप स्वागत. पुढील सूत्रे मी आपले जे सूत्रसंचालक आहेत प्राध्यापक डी के कन्नूर सर यांच्याकडे देते. धन्यवाद मॅडम. यानंतर ज्या व्यक्तिमत्वाचा परिचय आपण सर्वांनी ऐकलेला आहेच, आता असं आदर्श व्यक्तिमत्वाचं प्रारूप आदरणीय डॉक्टर डी.एन. सोनवणे सर यांना मी महाविद्यालयीन परिवाराच्या वतीने विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सोनवणे सर. ओके, धन्यवाद सर. ऐकायला येतं सर? हो हो. हॅलो. ओके सर. हा बोला सर, बोला. आवाज चांगला आहे तुमचा, बोला. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना दिन स्थापनेच्या औचित्याने आयोजित व्याख्यानाप्रसंगी महाविद्यालयाचे अत्यंत शिस्तप्रिय प्राचार्य तथा आमचे सन्मित्र प्राचार्य डॉक्टर बी गमे सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे येवला तालुका समन्वयक प्राध्यापक अरुण बळे सर, येवला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एस.डी. गायकवाड सर, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक वैभव सोनवणे सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर आर्यन वाकळे सर, ज्यांच्या तोंडामध्ये अथवा वाणीमध्ये नेहमी साखर असते, अशी साखर पेरणी नेहमीच करणारे आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आमचे परम मित्र प्राध्यापक डी के कन्नूर सर, कार्यालयीन अधीक्षक वाघ सर, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि नॉट मी बट यू साठी समर्पित असलेले येवला महाविद्यालयाचे सर्व स्वयंसेवक बंधू भगिनी, या सर्वांना आज 24 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस असल्यामुळे मी सर्वप्रथम मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या महाविद्यालयामध्ये जे स्वयंसेवक राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या उत्कर्षासाठी परमेश्वर बळ देवो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी राष्ट्रीय सेवा योजना विभागाने, येवला महाविद्यालयाच्या प्रशासनाने आणि प्रामुख्याने आमचे परम मित्र प्राध्यापक डी के कन्नूर सर यांनी मला या कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून आमंत्रित केलं, त्याबद्दल मी महाविद्यालय परिवाराला सर्वप्रथम धन्यवाद देतो. मी तसं अनेक विषयांवर व्याख्यान देत असतो, व्याख्यानाला जात असतो, परंतु मला काल कन्नूर सरांचा फोन आला आणि म्हटलं की तुम्हाला राष्ट्रीय सेवा योजना
या विषयाशी संबंधित बोलायचं आहे, तर मी कुठलेही कारण न सांगता एका शब्दावर त्यांना होकार दिल्याचं कारण असं आहे की राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये मी जगलेलो आहे. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये मी विद्यार्थी दशेमधून काम करीत आहे आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या संबंधाने इतर विषयांपेक्षा मला बोलायला जास्त आवडतं. कारण मी आलो नसतो तर दुसरं कोणाला तर तुम्ही बोलावलं असतं. आजकाल अशी फॅशन झालेली आहे की 2 शब्द ज्याला बोलता येतात तो कोणत्याही विषयावर बोलायला तयार होतो, परंतु असं म्हणतात की क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. या विभागामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा माणसाला राष्ट्रीय सेवा योजनेवर अधिक चांगल्या पद्धतीने बोलता येतं. अन्यथा काय होतं की हात में बंदूक पकडी नाही, चले फौज को ट्रेनिंग देणे अशा पद्धतीचा एक परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून मी या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मला जो विषय दिलेला आहे त्याच्यावर बोलताना 3 टप्प्यामध्ये साधारणतः बोलणार होतो. राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि उर्वरित बाह्य आयुष्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं काय महत्व आहे, आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्याकडून ते विद्यार्थी जेव्हा सजग होतात त्यावेळेस त्यांनी समाजाच्या ज्या गावामध्ये आपण कॅम्प घेतो, ज्या महाविद्यालयामध्ये आपण कार्यक्रम घेतो, तेथील संबंधिताच्या जाणीवा ज्या आहेत त्या कशा सजग करता येतील याच्यासाठी जाणीव जागृती कशी करावी या अनुषंगाने मी बोलणार होतो. 4 तुकड्यामध्ये 40 मिनिटात मी बोलणार होतो. त्याच्यातलं माझं पहिलं जे 10 मिनिटाचं काम आहे ते तुमचे कार्यक्रम अधिकारी वाकळे सर यांनी सोपं करून टाकलेलं आहे. कारण मी सुरुवात करणार होतो की राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात कशी झाली, कुठून झाली, का झाली वगैरे वगैरे. 24 सप्टेंबर 1969 म्हणजे तसं जर पाहिलं तर कोणत्याही देशाच्या विकासामध्ये प्रत्येक घटकाचं योगदान अत्यंत महत्वपूर्ण असतं, परंतु सर्वात जास्त जर राष्ट्राच्या उभारणीमध्ये कोणाचं योगदान असेल तर ते तरुणाचं असतं. आणि म्हणून या तरुणाला राष्ट्रीय सेवेमध्ये राष्ट्रासाठी समर्पित होण्यासाठी एक कुठली तरी योजना असावी असं पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यामध्येच नमूद करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर 28 ऑगस्ट 1959 मध्ये पहिले विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राधाकृष्णन यांनी अशी शिफारस केलेली होती की राष्ट्रीय सेवा ही महाविद्यालय स्तरावर असावी. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना विभाग जो आहे याची स्थापना करण्यात यावी याच्यासाठी 28 ऑगस्ट 1959 मध्ये भारताच्या शिक्षण मंत्र्यांची एक संमेलन घेण्यात आलं आणि त्या संमेलनामध्ये आराखडा किंवा जो मसुदा होता तो पास करून घेण्यात आला आणि एक शिक्षण समिती जी आहे ती सुरू करण्यात आली किंवा चालू करण्यात आली. 1969 हे जे वर्ष आहे ते महात्मा गांधीजींचं सुवर्ण महोत्सवी जयंतीचं वर्ष होतं. त्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची धामधूम सर्वत्र चालू होती आणि असं असताना या वर्षामध्येच राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना का करू नये असा विचार पुढे आला आणि त्याच्यातून 24 सप्टेंबर 1969 रोजी त्या तत्कालीन शिक्षण मंत्री जे R.V. राव जे होते त्यांनी या योजनेची विधिवत जी घोषणा आहे ती केली. सुरुवातीला 37 विद्यापीठांमध्ये 500 महाविद्यालयांसाठी ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली. सप्टेंबर 2020 डाटा माझ्याकडे आहे. आज संपूर्ण भारतभर 39,695 युनिट्स आणि त्या जवळपास 40,000 युनिट्स मध्ये 36,50,000पेक्षा जास्त स्वयंसेवक या योजनेमध्ये आज सहभागी झालेले आहेत. आजच्या काळाचा विचार करायचा झाला तर आज महाविद्यालयीन स्तरावर सर्वात मोठा विभाग आणि सर्वात मोठी योजना जर महत्वपूर्ण योजना जर कोणती बनलेली असेल तर ती राष्ट्रीय सेवा योजना आहे. या योजनेचं ब्रीदवाक्य हे नॉट मी बट यू
म्हणजे मी जे राष्ट्र उभारणीसाठी करणार आहे ते माझ्यासाठी नसून तुझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी आहे. याचं कारण असं आहे की राष्ट्रीय सेवा योजना या शब्दाचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर राष्ट्रीय म्हणजे राष्ट्राच्या मालकीचं जे जे आहे, राष्ट्राच्या संबंधाने जे जे आहे ते म्हणजे राष्ट्रीय. उदाहरणार्थ जमीन असेल, पाणी असेल, इथली जलसंपदा असेल, इथली भूसंपदा असेल, इथली मानव निर्मित संपदा असेल, इथली मानवी संपदा असेल, हे सर्व राष्ट्रीय मध्ये येतं. त्याच्यानंतरचा शब्द आहे सेवा. सेवा अशाच ठिकाणी वापरला जातो की जिथं काम करताना कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा आपण करत नाही. म्हणजे राष्ट्राची सेवा करताना किंवा राष्ट्राच्या विषयीच्या घटकांचं संरक्षण, संवर्धन आणि त्याची वृद्धिंगत त्यांना करायचं असेल तर त्याच्यासाठी जे काम करायचं आहे ते सेवाभावी दृष्टीने काम करायचं आहे. आणि त्याच्यासाठीची जी योजना आहे त्याला आपण म्हणतो राष्ट्रीय सेवा योजना. आणि म्हणून राष्ट्राची सेवा करायची असेल तर आपल्याला स्वयं से ऊपर उठना पडेगा. माझ्यापेक्षा म्हणजे मला आपली जे स्वार्थी प्रवृत्ती आहे तिला ओलांडून व्यष्टीऐवजी समष्टीकडे आपल्याला वळायचं आहे. आणि व्यष्टीऐवजी समष्टीचा दृष्टिकोन प्रदान करणारं हे ब्रीद वाक्य आहे, नॉट मी बट यू. तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे जे स्वयंसेवक आहात ते प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस आणि प्रामुख्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या प्रसंगी तुम्ही तुमच्या छातीवर किंवा हृदयस्थ एक बॅच लावतात. एक गोल आकाराचा एक बॅच असतो. तो बॅच जो आहे तो कोणार्कच्या सूर्यमंदिरातील चक्राचं प्रतीक आहे. त्या बॅचवर चक्राचं प्रतीक आहे. आणि या तुमच्या बॅचकडे जो जो पाहिल किंवा तुम्ही ज्या ज्या वेळेस त्या बॅचकडे पाहाल त्यावेळेस आयुष्यामध्ये गतीला किती महत्व आहे त्याची नेहमी तुम्हाला आठवण करून देईल. आणि म्हणून गतीचं प्रतीक असणारा हा बॅच आहे. या बॅच मध्ये जर पाहिलं तुम्ही तर 8 आर्या आहेत. त्या चाकाला 8 आर्या आहेत. या 8 आर्या 24 तास कार्यरत राहण्याचं प्रेरणा देणाऱ्या आर्या आहेत. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक 3 तासांचा एक प्रहर मानला जायचा आणि असा अष्टप्रहर म्हणून 24 तास आपण गणना करायचो. आणि म्हणून अष्टप्रहर स्वयंसेवकाने राष्ट्रासाठी समर्पित झालं पाहिजे याचं प्रतीक म्हणून तो बॅच आहे. त्याच्यामध्ये 3 रंग आहेत. पहिला रंग जो त्या बॅचचा आहे तो आहे आकाश, म्हणजे निळा रंग आहे. हा आकाशाचं प्रतीक आहे. आपल्याला त्या निळ्या रंगाकडे पाहिल्यानंतर असं सूचित करतो तो बॅच की बाबा रे, तू या अथांग आकाशाचा एक अंश आहे, त्याच्याशी तुझी नाळ जोडलेली आहे. म्हणून तू जे करशील ना ते मोठं कर. महात्मा गांधीजी असं म्हणायचे की लहान स्वप्न पाहि म्हणजे मोठं स्वप्न पाहिणं हा काही गुन्हा नाही, परंतु लहान स्वप्न पाहून जेव्हा अपयश येतं ना ते मात्र गुन्हा. मोठी पाहायला शिकलं पाहिजेत. आणि त्याची शिकवण जो देणारा रंग आहे तो निळा रंग आहे आकाशाचा. त्याच्यानंतर बॅच मधला लाल रंग आहे तो रक्ताचं प्रतीक आहे. आणि आपलं रक्त हे लाल रंगाचं असतं आणि तरुणाचं रक्त हे सळसळतं रक्त असतं. लात मारेल तिथं पाणी काढेल. एव्हरीथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. हे जे वाक्य आहे हे खरं तर आपल्याला तारुण्यामध्ये जगायचं असतं. आणि म्हणून ही जी उर्मी आहे, ही जी प्रेरणा आहे ती आपल्याला तो रंग प्रदान करतो. आणि त्याच्यानंतर पांढरा जो रंग आहे तो आपल्याला बाबा रे तू जे जे करशील हे वय जे आहे ते साधारणतः माकडासारखं असतं. मित्रांनो, विद्यार्थ्याला माकड बनवायचं की मारुती बनवायचं हे महाविद्यालय स्तरावर ठरत असतं. आणि मी अभिमानाने असं सांगतो की राष्ट्रीय सेवा योजना हा युवकाला किंवा तरुणाला माकडऐवजी मारुती बनवतो, मारुती बनवण्यासाठी प्रेरणा देतो. आणि म्हणून
जो पांढरा रंग आहे तो माकडाच्या हातात पोलीत दिल्यानंतर तो जसा आग लावत फिरतो तसं न करता त्यांनी शांतता प्रिय रीतीने आपलं कार्य जे आहे ते केलं पाहिजे, आणि म्हणून शांततेचा प्रतीक असणारा तो रंग आहे. असे तिघाही जे रंग आहे ते तुमच्या चक्रामध्ये आहेत आणि तुम्हाला ते प्रेरणा देत असतात. राष्ट्रीय सेवा योजनेचं लक्ष्य गीत आहे, उठे उठे समाज के लिए उठे, जगे जगे स्वराष्ट्र के लिए जगे. राष्ट्रीय सेवा योजनेचं संकल्प गीत आहे, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, एक दिन हम होंगे कामयाब. त्याच्यानंतर उद्देश जे आहेत ते तुम्ही म्हणाल ते राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्देश आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्देशांना एका चौकटीमध्ये बांधता येत नाही किंवा ठराविक अशी राष्ट्रीय सेवा योजना विभागाची उद्दिष्ट आहे असं सांगता येत नाही. म्हणून मी उद्दिष्टांवर फारसं न बोलता आता थेट तुमच्यामध्ये विषय ठेवतो आहे की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि भावी आयुष्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं काय महत्व आहे. मित्रांनो, राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा मॅजिक बॉक्स आहे, हा जादूचा पेटारा आहे. जादूगार जसा जादूच्या पेटाऱ्यातून वेगवेगळ्या गोष्टी काढत असतो आणि आश्चर्यावर आश्चर्याचे धक्के देत असतो, तशा पद्धतीचा आश्चर्यकारक बाबी ज्या आहेत, आश्चर्यकारक लाभ जे आहेत ते आपल्याला या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळतात. ते कोणकोणते मिळतात ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मित्रांनो, राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा कॉम्बो पॅकचा एक संच आहे. जसं एकावर 2 फ्री, 2वर 4 फ्री अशा पद्धतीने, किंवा तुम्ही मोबाईल आता वापरता आहात अँड्रॉइड मोबाईल, त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईलला रिचार्ज करताना जसं कॉम्बो पॅक असतो त्याच्यामध्ये इंटरनेट पण मिळतं, आउट गोईंग पण मिळते, इन गोईंग पण इनकमिंग आउट गोईंग, त्याच्यानंतर SMS वगैरे काय जे असेल ते सर्व तुम्हाला अगदी कमी याच्यामध्ये एकाच पॅकमध्ये मिळतात. तशाच पद्धतीने राष्ट्रीय सेवा योजना हा कॉम्बो पॅकचा एक संच आहे. नुसता एक नाही, त्याचा संच आहे. अनेक लाभ मिळतात. ते कोणकोणते लाभ मिळतात त्याच्यातले काही संकुचित लाभ आहेत आणि काही विस्तृत लाभ आहेत किंवा जीवनकारक लाभ आहेत. ते लाईफ टाईम ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचे आपल्याला शिदोरी म्हणून पुरणारे लाभ आहेत. त्याचा विचार आपण आता करणार आहोत. पहिला लाभ आहे की मित्रांनो, तुम्ही 2 वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम केलं म्हणजे सेवा केली. ज्याला असं म्हणतात की शेतकऱ्याला जर शेतीचा मातीचा उभग येत असेल ना, शेतकऱ्याने शेती करू नये. शिक्षकाला जर शिकवण्याचा उभग येत असेल ना, तर त्या शिक्षकाने शिक्षक म्हणून राहू नये. तसं राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सेवा करण्याचा जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये राहू नका. राष्ट्रीय सेवा योजना सोडून द्या. आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये जो स्वयंस्फूर्तीने येतो, भारावल्यासारखा आणि झपाटल्यासारखा काम करतो, अशा स्वयंसेवकाला या 2 वर्षामध्ये एक पूर्वी 10 दिवसाचा आणि आत्ताच्या काळामध्ये 7 दिवसाचा एक कॅम्प करावा लागतो. आणि मग त्याला एक प्रमाणपत्र मिळतं. ते भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरचं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आपल्याला मिळतं. आणि हे कुठेही तुम्हाला आयुष्यामध्ये उपयोगी ठरतं. कुठे उपयोगी ठरतं? हे प्रमाणपत्र तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जास्त करून उपयोगात येतं. ज्या वेळेस तुम्ही पोलीस भरतीमध्ये, मिलिटरी भरतीमध्ये, किंवा तुम्ही IPS असेल, IS असेल, किंवा कृषी अधिकारी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी होणार असाल, तर त्या अधिकारी होताना तुम्ही जेव्हा मुलाखतीला जातात त्यावेळेस तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचं प्रमाणपत्र तुमच्या फाईलमध्ये त्यांनी पाहिलं किंवा तुम्ही त्यांना दाखवलं तर तुमचं अर्ध काम सोपं होऊन जातं. कारण सिव्हिल सर्व्हिस मध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला काम करावं लागतं. कम्युनिटीमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व्ह होऊन काम करावं लागतं.
आणि राष्ट्रीय सेवा योजनेचं प्रमाणपत्र हे त्याचं प्रतीक असतं की तुम्ही 2 वर्ष कम्युनिटीमध्ये जाऊन काम केलेलं आहे, कम्युनिटीमध्ये मर्च होऊन तुम्ही काम केलेलं आहे, किंवा समाजाच्या विकासाचे तुम्हाला काय जे कच्चे दुवे असतील ते माहिती आहेत आणि त्याच्यावर काय सोल्युशन केलं पाहिजे हे पण तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. असं पॅनल ठरवते, पॅनलचं मत होतं. आणि बहुतेक वेळा मी ISIPAच्या युट्यूबवर इंटरव्ह्यूज ऐकलेले आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं सर्टिफिकेट जर तुमच्या फाईलमध्ये त्यांनी पाहिलं किंवा येताना अभ्यास करून येतात ती मंडळी तुमच्या फाईलचा जर सर्टिफिकेट असेल NSSचं, तर मुलाखतीचा केंद्रबिंदू हे तुमचा राष्ट्रीय सेवा योजना ठरतं. त्या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये तुम्ही काय काय कामं केलेली आहेत, काय काय उपक्रम राबवलेले आहेत याच्या बाबत खास करून तुम्हाला विचारलं जातं. आणि तुमचं बरचसं काम जे आहे ते इंटरव्ह्यूचं, मुलाखतीचं हे सर्टिफिकेट सोपं करून जातं. अशा अनेक ठिकाणी याचे फायदे होतात. त्याच्यानंतर मला जाणवलेला, मी प्रत्यक्ष उपभोगलेला फायदा आहे की मी मधुकरराव चौधरींच्या जळगाव जिल्ह्यातल्या खिरोदा येथे BEd कॉलेजला जेव्हा माझा नंबर लागला त्यावेळेस मला 76%, एका मुलीला सुद्धा 76% होते. आणि कट ऑफ लाईनला आम्ही असताना 76%वर कट ऑफ लाईनला असताना माझं सिलेक्शन झालं, त्या मुलीचं सिलेक्शन झालं नाही. याचं कारण असं आहे की माझ्याकडे त्या कॅन्डिडेटपेक्षा NSSचं एक एक्स्ट्रा सर्टिफिकेट होतं. आणि माझं BEdचं, मी नंतर BEd इकडे सर्व्हिस लागल्यानंतर सोडून दिलं, तो भाग वेगळा आहे. परंतु माझं जे सिलेक्शन होतं ते BEdला हे NSSच्या सर्टिफिकेटमुळे झालं, प्रमाणपत्रामुळे झालं. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा जो आहे तो होऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला वाकळे सरांनी सांगितलं की तुम्हाला 10 मार्क्स मिळतात. 10 मार्क्स मिळतात म्हणजे 163 हा जो विद्यापीठाचा ऑर्डिनन्स आहे त्याच्यानुसार तुम्हाला 10 मार्क्स मिळतात. तुम्हाला जर समजा 1200 पैकी 710 मार्क पडलेत, 710 मार्क पडलेत आणि तुमच्या मार्कशीटमध्ये येतं 720 मार्क प्लस 10 मार्क्स जे आहेत ते तुमचे NSSचे असतात. खाली एकूण बेरजेमध्ये 720 होतात. हा एक फायदा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर समजा राष्ट्रीय पातळीवरचं आणि राज्य स्तरावरचं जर शिबिर केलेलं असेल तर त्याचे एक्स्ट्रा 5 मार्क मिळतात. पुढे जाऊन मी असं सांगेल की तुमच्या क्लासचं मार्कशीटवरचं स्टेटस बदलतं. तुम्ही 1200 पैकी मिळवलेत 710 मार्क आणि तुम्हाला फर्स्ट क्लास मिळवण्यासाठी कमी पडत आहेत 10 मार्क्स. जर NSS घेतलं नाही त्या विद्यार्थ्याला हायर सेकंड क्लास त्याच्या मार्कशीटवर येतं आणि NSS ज्याने घेतलेलं असेल त्याच्या मार्कशीटवर +10 होऊन फर्स्ट क्लास होऊन येतो. म्हणजे हायर सेकंड क्लासचं कन्व्हर्शन जे आहे ते फर्स्ट क्लास मध्ये होऊन तुमच्या मार्कशीटचं स्टेटस बदलतं आणि मार्कशीटकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो की अरे वा, याला तर फर्स्ट क्लास मिळालेला आहे. 10 मार्क कमी असतात तरी म्हणतात की हायर सेकंड क्लास आहे. हा हायर सेकंड टू फर्स्ट क्लास हे जे तुमचं स्टेटस आहे हे आपल्याला या NSS मुळे बदलता येतं. त्याच्यानंतर तुम्हाला राजपथावरचं जे संचलन आहे, दिल्लीचं संचलन असेल, त्याच्यानंतर मुंबईचं संचलन असेल, याच्यासाठी तुम्हाला NSS मधून तिथं सहभागी होता येतं आणि त्या राष्ट्रीय लेवलच्या प्राऊड मोमेंटचं जे फील आहे ते तुम्हाला आयुष्यभर पुरी बाळगता येतं. म्हणून तुम्हाला त्या संचलनामध्ये सहभागी होता येतं. हा एक फायदा आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठा फायदा जर कोणता असेल, असं म्हणतात की पूर्वी म्हणायचे की बोलणाऱ्याचे कुळीद विकले जातात, न बोलणाऱ्याचं गहू सुद्धा विकले जात नाही. मित्रांनो, आत्ताच्या काळामध्ये कुळीद दिसत नाही. आता मी त्याच्यामध्ये बदल असा केलेला आहे की बोलणाऱ्याचं शेण सुद्धा विकलं जातं, पण न बोलणाऱ्याचे मोती सुद्धा विकले जात नाही. म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाचं जर मार्केटिंग करायचं असेल
तर तुमच्याकडे किती आहे ते आतल्या आत न ठेवता तुम्हाला ते लोकांच्या समोर मांडता यायला पाहिजे. आणि म्हणून बोलणाऱ्याला जास्त किंमत असते. समाजामध्ये कोणत्या माणसाला अधिक मित्रमंडळी असते की जो बोलक्या असतो त्याला. तुम्ही कितीही विद्वान असा परंतु बोलत नसाल, तुम्ही जर घुम्यासारखे राहत असाल, शांत बसून राहत असाल तर तुम्हाला समाजामध्ये किंमत मिळत नाही. म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा स्वयंसेवकाला बोलण्याचं व्यासपीठ मिळवून देतो. इमर्सन हा तत्ववेत्ता असं म्हणतो की ज्याला चांगला संवाद साधता येतो ना त्याच्या घरचा रस्ता राजमार्ग बनत असतो. आणि म्हणून तुमच्या व्यक्तिमत्वाकडे, तुमच्या घराकडे जर माणसांचा ओघ तुम्हाला वळवायचा असेल तर तुम्हाला बोलता येणं पहिल्यांदा गरजेचं आहे. आणि मी म्हटलो की राष्ट्रीय सेवा योजना हे माणसाला बोलायला शिकवते. मित्रांनो, मी आज जे आहे, मी आज कोणत्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करतो किंवा करू शकतो, कोणत्याही विषयावर बोलू शकतो. त्याच पद्धतीने लांब कशाला, माझ्यापर्यंत कशाला, तुमच्या सोबत तुमचे कन्नोर सर आहेत. त्या कन्नोर सरांनी आणि मी सोबत काम केलेलं आहे. आम्ही विद्यार्थी दशेपासून या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आहोत आणि म्हणून आम्हाला कधीही बोलायची अडचण भासली नाही. आणि आज तुमच्या महाविद्यालयामध्ये बहुतेक सर्व कार्यक्रमांचं सूत्रसंचलन असेल तर ते तुमचे कन्नोर सर करतात. नुसते कन्नोर सर नाही, वाकडे सर असतील, त्याच्यानंतर तुमचे चव्हाण सर असतील, ही जी मंडळी आहे ती ही NSS मुळे चांगली बोलायला शिकली आणि आज चांगले प्राध्यापक म्हणून नावारूपाला आलेले आहेत. आणि म्हणून हे एक फायदा जो आहे तो इथं सांगता येतो. त्याच्यानंतर नेतृत्व गुणाचा विकास जर साधायचा असेल तर लिडरशिप घडवण्याचं वर्कशॉप जर कोणतं असेल तर ते आपण ज्याला गॅरेज म्हणतो, लिडरशिपचं जे गॅरेज आहे ना ते NSS विभाग आहे. 3 प्रकारचे लीडर असतात. एक अपॉइंटेड असतात, नियुक्त केलेले. दुसरे इलेक्टेड असतात, निवडलेले. आणि तिसरे असतात इमर्जंट, म्हणजे स्वयंस्फूर्तीने उदयाला आलेले, उदयोन्मुख जे आहेत असे या तिघही प्रकारचे जे लीडर्स आहेत. प्रामुख्याने हा तिसऱ्या प्रकारचे जे स्वयंस्फूर्तीने जे पुढे आलेले लीडर्स असतात ते घडवण्याचं सर्वात मोठं जे काम आहे ते या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने केलं जातं. आणि मित्रांनो, देशाचा लीडर हा कसा आहे त्याच्यावर त्या देशाचं भवितव्य अवलंबून असतं. आणि जे जे लोक NSS मधून गेलेत त्यांनी या राष्ट्राच्या उत्थानासाठी आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी चांगले कामं केल्याची आपल्याला अनेक उदाहरणं जी आहेत ती देता येतात. अपॉइंटेड कसे लीडर तयार करता येतात? सर्व ठिकाणी ही प्रक्रिया चालते. आम्ही जे केलं त्याच्यातलं सांगतो आहे की आमचं 200-250चं युनिट होतं MSG ला. आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये एक जेंट्स म्हणजे मुलामधून आणि एक मुलीमधून लीडर नेमायचो, नियुक्त करायचो. त्याच्यामध्ये चांगले गुण आहे अशा पद्धतीने हे 2 निवडलेत की मग म्हणजे हे 2 नियुक्त केलेत की मग त्यांना सांगायचो आम्ही की बाबा रे, तुम्ही आता 25-25चा ग्रुप तयार करा आणि 10 जे ग्रुप होतील त्याच्यातले 5-5 ग्रुप तुम्ही वाटून घ्या. 5-5 ग्रुप वाटून घ्या. किंवा आपण कॅम्पला त्याच्यातले निम्मी मुलं घेऊन जातो, तिथं आपण मुलं म्हणजे त्याच्यामध्ये आपण मुलं निवडतो. म्हणजे 250 मधून 125 मुलं निवडतो. ते झाले इतरांपेक्षा निवडलेले लीडर्स, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की इलेक्टेड. आणि काही मुलं अशी असतात की ते स्वतःहून सांगायला येतात की बाबा रे, म्हणजे सर मला पण लीडर व्हायचं आहे बरं का, सर मला पण लीडर व्हायचं आहे बरं का. अशा पद्धतीने आपण त्या जे येतात त्यांना आपण लीडर बनवत असतो. किंवा आपण म्हणतो ग्रामीण भागामध्ये की ढवळ्याबरोबर पवळा बांधला, वाण नाही परंतु गुण लागला. तशा पद्धतीने जे इतर मुलं करतात तशा पद्धतीने दुसरी मुलं पाहतात आणि पाहून हे मुलांमध्ये सुद्धा लिडरशिपचा गुण जो आहे तो येतो. म्हणजे
लिडरशिपचे स्किल आहे त्याचा डेव्हलपमेंटचं हे वर्कशॉप आपल्याला NSS आहे असं सांगता येतं. त्याच्यानंतर सर्वात मोठा जर फायदा कोणता असेल आयुष्यामधला तर व्यक्तिमत्वाच्या विकासाचा. व्यक्तिमत्व विकास, व्यक्तिमत्व हा जो शब्द आहे, व्यक्तीचं महत्व म्हणजे व्यक्तिमत्व. तुम्ही व्यक्तिमत्व त्याचं चांगलं आहे असं जेव्हा म्हणतो की त्याच्यामध्ये इतरांपेक्षा काही गुण जास्त असतील, त्याचं व्यक्तिमत्व भन्नाट आहे असं म्हणतो, त्याचं व्यक्तिमत्व फार सुंदर आहे असं म्हणतो, म्हणजे त्याच्याकडे असलेल्या गुणांना त्यांनी डेव्हलप केलं आणि त्याच्यातून त्याचे गुण जे आहेत ते समाजापर्यंत पोहोचलेत आणि मग आपल्याला वाटायला लागतं की अरे हा एक चांगला माणूस आहे किंवा याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. मित्रांनो, आम्ही NSS मध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करताना एक भूमिका नेहमी ठेवत असतो, जी वाकळे सरांची भूमिका आहे, जी कन्नोळ सरांची भूमिका आहे, जी माझी भूमिका होती, ती अशी की प्रत्येक विद्यार्थी हा सुगंधाची कुपी असतो आणि कुणालाच त्याची आपण डॉमिनेट करत नाही. डॉमिनेशन हा जो शब्द आहे हा राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करणाऱ्या ना कार्यक्रम अधिकाऱ्याच्या शब्दकोशामध्ये आहे ना हा स्वयंसेवकाच्या शब्दकोशामध्ये आहे. डॉमिनेशन केलं जात नाही, तर उलट आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो. सुगंधाची कुपी म्हणजे एक अत्तराची बाटली आहे मित्रांनो. त्या बाटलीचं झाकण उघडलं की त्या बाटलीमधला जो सेंट आहे किंवा जो सुगंध आहे, जे अत्तर आहे, ते आपोआप इतरांपर्यंत पोहोचतं. आणि म्हणून तुमच्यामध्ये काय आहे हे NSS मध्ये आल्यानंतर आम्ही तुम्हाला चालना अशी देतो ते झाकण उघडून की तुमच्या मधली जी डिप्रेशनची असेल किंवा तुमच्यामध्ये न्यूनगंडाची जी झापडं असतील ती बाजूला सारतो आणि मग ज्याला गाता येतं त्याला मी गायला शिकवतो, गायला लावतो. चुकलं तरी चालेल बाबा, पण तू गा. गायक तिथून तयार होतात. नीरज देवरे म्हणून आम्ही मॉलिवूडमध्ये परवाच्या दिवशी एक कलाकार बोलवला, त्यांनी सुंदर कविता गाऊन दाखवली. तो माझा NSSचा विद्यार्थी आहे. तो असं म्हटलं की सर मी NSS मधून मला हे सर्व मिळालं. वादन आहे, तुम्हाला वाजवता. तुम्ही जर समजा बेंचवर बसून वाजवत असाल ना तर काय हरकत आहे, तुम्ही तिथं पण एखादा ताट घ्या, एखादी काठी घ्या आणि किंवा 2 खडे घ्या, त्या ताटावर असं वाजवत बसा. संगीत म्हणजे तुम्हाला गोडी लागली की तुम्ही वादक म्हणून होऊ शकता. त्याच्यानंतर पथनाट्य आहे. किंवा म्हणजे आपण ज्या गावामध्ये जातो तिथं पथनाट्य सादर करतो, समनृत्य सादर करतो, तिथे शेवटच्या दिवशी कार्यक्रम घेतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळतो. मित्रांनो, मी जे तुम्हाला आता मागाशी म्हटलं की मॉलिवूडमध्ये, मालेगावच्या मॉलिवूडमध्ये जयराम नावाचा माझा विद्यार्थी आहे, जो कन्नोड सरांना पण माहिती आहे किंवा आपल्या चव्हाण सरांना पण माहिती असेल किंवा मालेगावरून जे अपडाऊन करतात त्यांना माहिती आहे. तो विद्यार्थ्याचे 3 फिल्म जे आहेत, शॉर्ट फिल्म, ते इंटरनॅशनल लेवलला त्याचं नॉमिनेशन झालं. आज तो मालेगावातला दिग्दर्शक आहे, कथाकार आहे, एक कवी आहे, लेखक आहे. त्याचं पुस्तक आता 8 दिवसामध्ये प्रकाशित होत आहे आणि गोव्या इंटरनॅशनलला त्याचं फिल्म जी आहे ती आता पाठवतो आहे. हा एक विद्यार्थी मॉलिवूड मध्ये पुढे आलेला आहे. त्याच्यानंतर अजय गवळी हा एक आमचाच विद्यार्थी आहे. हा कुठून आला पुढे? NSS मधूनच आला. काहीच येत नव्हतं. आम्ही पथनाट्य केलं की फक्त वेडीचा तो सोंग करायचा, सोंग घ्यायचा, काहीतरी माती लावून घ्यायचा, कसे तरी केस करून घ्यायचा आणि काळं वगैरे लावून घ्यायचा, फाटलेले कपडे मागवायचा आणि ते घालून तो वेडीचा अशा पद्धतीचं ते हे करायचं. आज जगामधले 2 नंबरचे व्ह्यूअर्स जर कोणत्या वेब सिरीजला असतील तर ते भारतातल्या मालेगावच्या छोटू दादाला आहे आणि त्या छोटू दादामध्ये हा अजय गवळी नावाचा माझा पोरगा काम करताना दिसतो आहे. त्याच्यानंतर एक तुम्ही समाधान शिंपी नावाचा पोरगा ऐकून असाल की जो मालेगावच्या ब्लड बँकेमध्ये आज पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून काम करतो आहे. त्याच्यानंतर निराधारांची जी संस्था आहे त्याच्यामध्ये काम करताना दिसतो आहे आणि मोठं काम या पोराने जे आहे ते उभं केलेलं दिसतं.
त्याच्यानंतर एक सागर रौंदळ नावाचा आमचा विद्यार्थी आहे जो पण प्राध्यापक झाला. आम्ही जे विद्यार्थी आमच्या सानिध्यामध्ये आलेत त्यांच्या आयुष्याला हे मुलं मुळात हिऱ्यासारखे होते. त्यांना फक्त आम्ही पैलू पाडण्याचं काम केलं. त्याला सांगितलं की तुला येतं तू कर, तुला येतं तू कर, तू करू शकतो, तू करू शकतो. यू कॅन डू इट, यू शुड डू इट, यू मस्ट डू इट. आम्ही अशा पद्धतीने त्या पोरांना जे आहे ती मोटिवेट करतो. आणि आज मला सांगायला असा आनंद होतो की आज कोणत्याही कार्यक्रमामध्ये आम्ही असलो की ही पोरं जी आहेत ती इतकी नम्र झालीत, इतकी मोठी झालीत, परंतु इतकी नम्र आहेत की आजही पायावर जेव्हा मस्त आपलं त्यांचे हात लावतात, स्पर्श करतात आमच्या पायांना, त्यावेळेस मात्र गहिवरून आल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक आम्ही पैलू पाडायचं काम इथं जे आहे ते करतो. त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या सुप्त शक्तीचं जे भांडार आहे त्याला त्याचे आम्ही गुणी ग्राहक बनतो. त्याच्यामध्ये जे गुण आहेत ते हेरतो आणि त्याच्या गुणांना उधळायची संधी जी आहे, गुण उधळणं म्हणजे वाईट अर्थाने पण घेतलं जातं, परंतु विद्यार्थी जो एनएसएचा आहे तो त्याचे गुण उधळताना वाईट गुण कधीही उधळत नाही. त्याच्यानंतर पुढचं एक बाब अशी आहे की इथं असं म्हणतात की इफ वेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. तुम्ही कमवलेली संपत्ती गेली, चोरीला गेली, फार खूप नुकसान झालं असं नाही, काही प्रमाणात नुकसान होईल. पण इफ युअर कॅरेक्टर हॅज लॉस्ट, ऑल थिंग इज लॉस्ट. म्हणजे तुमचं चरित्र जे आहे, तुमचे चारित्र्य जे आहे ते जर तुम्ही गमावलं तर आयुष्यामध्ये सर्व गमावून बसतात. आणि म्हणून चारित्र्य घडवण्यासाठी इथं प्रयत्न केला जातो. 2-5% असतात असं नाही, परंतु जे खट्याळ असतात त्यांना सुद्धा वळणावर आणणं, जे नाठाळ असतात त्यांना सुद्धा चांगलं बनवणं. चांगल्याला तर चांगलं कोणीही बनवेल हो, परंतु खट्याळ आणि नाठाळांना या योजनेमध्ये आणून गुणवान बनवणं आणि चारित्र्य संपन्न बनवणं हे राष्ट्रीय सेवा योजनेचं मला वाटतं फार मोठं फलित आहे, फार मोठा बेनिफिट आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला आनंद असा होतो की माझ्याकडे राष्ट्रीय सेवा म्हणजे योजना विभागाचे ऑफिस आणि एक हे होतं, स्टोर रूम होता आणि तळघरामध्ये होते. एनसीसी एका बाजूला आणि एनएसएस एका बाजूला होतं. 24 तास पोरांच्या हातामध्ये चाव्या असायच्यात, मुलं मुली एकत्र असायचे. परंतु मी बाय गॉड असं सांगतो की मुलांनी याचा गैरफायदा कधीही घेतला नाही. मी जो तुम्हाला माळी नावाचा विद्यार्थी सांगितला, त्यांनी जर ठरवलं असतं ना मित्रांनो तर त्यांनी फार अफेअर केले असते आणि कधीचा वाया गेला असता. परंतु त्याने ज्या मुली जवळ आल्यात, त्याच्या रिलेशन मध्ये आल्यात, त्याला त्यांनी बहिणीचं ताईच नाव दिलं किंवा रिलेशन जोपासलं. आणि मला वाटतं आज हा मुलगा कुणाच्याही घरामध्ये, कोणत्याही मुलींच्या घरांमध्ये थेट चुल्यापर्यंत जातो, परंतु पालकांनाही राग येत नाही. याचं कारण असं की प्रत्येकाला माहिती आहे की हा कोणत्या दृष्टीचा आहे. माणसाची दृष्टी जशी असेल ना तर तशी माणसाची सृष्टी बदलते. आणि मी याच्या बाबतच असं म्हणेल की सोच को बदलो तो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो तो नजारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो दशाएं अपने आप बदल जाएंगी. तुमचा पाहायचा प्रत्येक गोष्टीकडचा दृष्टिकोन बदलला की माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून पुढचा एक फायदा मी तुम्हाला सांगतो आहे तो म्हणजे नकारात्मक ऐवजी सकारात्मक विचारांची पेरणी जर असेल तर ती एनएसएसच्या माध्यमातून होते. मित्रांनो, मी गेल्या 20 वर्षापासून
राष्ट्रीय सेवा योजनेचा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आधी आणि नंतरच्या काळामध्ये महिला पॉलिस पासून मी MSG मध्ये सुद्धा कार्यक्रम अधिकाऱ्याचं काम केलं. या 20 वर्षाच्या माझ्या NSAच्या संपर्कामध्ये कानोसा घेतो किंवा ते जे भेटले त्यावेळेस त्यांचा कानोसा जेव्हा घेतो तर त्यावेळेस असं कुठेही जाणवलं नाही की माझ्या NSS मध्ये असलेल्या कोणी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. कसंही परिस्थिती असू द्या, राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये प्रामाणिकपणे ज्या पोराने 2 वर्ष किंवा ज्या मुलींनी 2 वर्ष घातली, 2 वर्ष NSS मध्ये खपलेत, अशा विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्या, ते विद्यार्थी न खचत नाहीत, न तुटत नाहीत, न वाया जात नाहीत. ही जे विद्यार्थी आहेत, असं म्हणतात की महापुरे वृक्ष जाती तेथे लवाळे वाचती. मोठे मोठे महापूर आला की मोठी मोठी झाडं जी आहेत ती वाहून जातात, परंतु लव्हाळ नावाची एक वनस्पती त्या नदीमध्ये असली की ती पूर ओसरला की परत ताट उभी राहते. पाऊस म्हणजे पुराचं पाणी जाते ना त्यावेळेस अशी वागते, नम्र होते, आणि नंतर मात्र पूर ओसरला की वरती डोकावून पाहते की अरे आहे मी अजून. अशा पद्धतीचा एक आयुष्यातला नकारात्मक जो भाग आहे तो आम्ही काढून टाकायला शिकवतो. आणि त्याच्या बाबत मी असं म्हणेल की विद्यार्थ्यांना मी सांगतो की कोशिश कर हल निकलेगा, कोशिश कर हल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा, उम्मीदों को रख जिंदा अपने दिल में, समुंदर से भी गंगा जल निकलेगा, समुंदर से भी गंगा जल निकलेगा. वाळवंटामध्ये जसं हिरवळ पोचवणं म्हणजे तयार करणं अवघड असतं, तसं समुद्रामध्ये सुद्धा गंगेच्या पाण्यासारखं गोड पाणी आणि पवित्र पाणी काढणं हे अवघड असतं. परंतु तेही कोशिश करने के बावजूद, कोशिश करने के बाद वो भी हमें मिल जाता है. आपल्याला सर्व साध्य होतं. असं म्हणतात की एव्हरीथिंग इज क्रिएट्स, म्हणजे असं म्हणतो की एव्हरी मॅन हॅज क्रिएट्स इट्स ओन फ्युचर. प्रत्येक माणूस हा त्याच्या भविष्याचा निर्माता असतो, फक्त त्याच्याकडे पेशन्स असले पाहिजेत आणि त्यांनी कोशिश हे जे आहे ती करत राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं हे जे मी तुम्हाला सांगितलं की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, म्हणजे असं अजून एक म्हटलं जातं की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आम्ही कोशिश करायला शिकवतो, कोशिश करायला शिकवतो. आत्ता चुकला पुढे अजून कर, आत्ता चुकला अजून कर, अशा पद्धतीने चुकणाऱ्या मुलांना मी या NSAच्या माध्यमातून घडवतो किंवा शिकवतो. सर्वात महत्वाचं आहे की IQ पेक्षा EQ आणि SQ जो आहे तो इथं आम्ही प्रगल्भ करायला शिकवतो. इंटेलिजंट क्वेश्चन्स जो आहे त्याच्यापेक्षा इमोशनल क्वेश्चन जो आहे, भावनिक कोश जो आहे, आणि त्याच्यानंतर सोशल क्वेश्चन जो आहे हा डेव्हलप करायला शिकवतो. आणि असं म्हणतात की बरीचशी मुलं जी आहेत ती मार्कांच्या लढाईमध्ये पास होतात किंवा सफल होतात, पहिल्या नंबरला येतात. म्हणजे मार्कांच्या लढाईमध्ये पास होणारी मुलं मात्र बऱ्याच वेळा जीवनाच्या लढाईमध्ये मात्र अपयशी ठरतात. का? हुशार नाहीत काही, हुशार आहोत त्यांच्या जोडीला कोणी नाही, त्यांच्या सावलीला कोणी उभा राहत नाही, परंतु त्यांचा इमोशनल क्वेश्चन आणि त्यांचा सोशल क्वेश्चन जो आहे तो फार लो असतो. आणि म्हणून मी असं म्हणेल की तुमचा IQ थोडा कमी असला तरी चालेल, परंतु तुमचा EQ आणि त्याच्यापेक्षा तुमचा SQ जो आहे
तो हाय असला पाहिजे किंवा वरचा असला पाहिजे. की मला वाटतं आम्ही मुलांना समाज कॅम्प घेतो म्हणजे कशासाठी घेतो? त्यांना समाजामध्ये मिसळायला शिकवतो, त्यांना समाजामध्ये मिसळायला शिकवतो, त्यांना भावभावनांमध्ये रमायला शिकवतो की भावभावनांच्या हिंदोळ्यावर वाहून न जाता या भावभावनांना आपण कसं पचवलं पाहिजे. तुम्ही जर भगवद्गीता हा जो हिंदू धर्माचा जो ग्रंथ आहे, बेसिक ज्याला आपण म्हणतो, हा जर समजून घेतला असेल थोड्याफार प्रमाणामध्ये. एक मिनिट. हॅलो सर, सोनवणे सर. हॅलो, स्पीकर बंद झाला. हो, मी ज्या वर्गामध्ये लेक्चर म्हणजे हे व्याख्यान देत होतो त्याच्यामध्ये मुलं येऊन बसत आहेत. बर, फक्त थोडं डिस्टर्बन्स आहे. अजून 5-10 मिनिटं घेतलं चालेल ना सर? का संपूया? हो, हा चालेल, संपूया तरी. आणि घेतलं तरी आम्हाला काही नाही, म्हणजे ऐकतोय मस्तपैकी. चालू द्या, चालू घ्या. आबा, हॅलो, आबा साहेब. हा बोला. हा, आम्ही संपवतो. चालेल. हो, समारोपच. हो, चालेल. ओके. हा आबा, एक मिनिट. हो, चालेल. हो, धन्यवाद. समारोप करून घ्या. हो, चालेल. राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्यांना मी भाग्यवान समजतो. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला ही संधी मिळतेच असं नाही. आणि जे विद्यार्थी NSS मध्ये सहभागी झालेले आहेत त्याच्यातल्या सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त NSSचा आणि त्यातल्या त्यात वाकळे सर आणि कन्नोर सर जे आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा जो आहे तो करून घेतला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेवर स्टेजला 1-1 तास कमीत कमी पाहिजे. खूप सांगण्यासारखं आहे, खूप बोलण्यासारखं आहे, परंतु वेळेच्या अभावी आटप्त घेतो. मी जे म्हटलो त्याबाबत समारोप करताना असं म्हणेल की हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं था, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं था, आग लगनी चाहिए कहीं भी हो, लेकिन आग लगनी चाहिए, मेरे सीने में न सही तेरे सीने में सही, लेकिन कहीं भी हो आग लगनी चाहिए. अशी फक्त जागृती करण्यासाठी हा जो कार्यक्रम आहे तो त्याविषयी मी बोललो. विद्यार्थी स्वयंसेवकांनी समाजामध्ये जाणीव जागृती करताना काय केलं पाहिजे, कोणत्या योजना राबवल्या पाहिजे, कधी वेळ मिळाला तर निश्चित बोलवा, मला आनंद होईल. त्यावेळेस आपण राहिलेला जो उर्वरित भाग आहे त्याच्यावर बोलूया. आपण मला बोलवलं, प्रामुख्याने कन्नोर सरांनी बोलवलं, त्याच्यानंतर रमेशर यांनी परिवाराला, महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांना मी धन्यवाद देतो. मी इथंच थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने घेतलेल्या विशेष व्याख्यानमालेमध्ये आपलं मनोगत ऐकताना मी मागील 5 वर्षापूर्वी येसगाव असेल, खडकी असेल, करंजगव्हाण असेल, वज्रखेडा असेल, भायगाव असेल, या विविध ठिकाणी उपक्रम घेतलेत. त्यामध्ये जी तळमळ 20 वर्ष सतत विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये कार्यरत असलेले सोनवणे सर यांनी दिली, ती आजही जशीच्या तशी आहे. ही जी ताकद आहे, ही जी शक्ती आहे, ही शक्ती फक्त राष्ट्रीय सेवा योजना देऊ शकते. इतकं सुंदर आणि अतिशय महत्वपूर्ण योगदान आम्हा सर्व आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हा सर्वांना दिलं, त्याबद्दल महाविद्यालयीन परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद मानतो. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. गमे सर. धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन आपण साजरा करतो आहोत आणि त्या अनुषंगाने विशेष व्याख्यानाचं आयोजन आपण महाविद्यालय परिवाराच्या वतीने केलेलं आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग कार्यरत आहे आणि या विभागाच्या वतीने यावर्षी जे विद्यार्थी प्रवेशित झालेले आहे त्यांना या विभागाचं कार्य कळावं, हा साहेब, आवाज येत नाही. आवाज माईक अनम्यूट आहे. माईक बंद आहे. बंद आहे बघा साहेब. सर महत्वाचा फोन होता त्यामुळे मी ओके. तर आपल्याकडे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जे उपक्रम अनेक विद्यापीठ पातळीवरती राबवले जातात त्याविषयीची माहिती माझे सन्मित्र आणि विभाग प्रमुख KBH महाविद्यालय निमगावचे प्राध्यापक डॉक्टर DN सोनवणे सर यांनी अतिशय मौलिक अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व व जाणीव जागृती त्यांनी केलेली आहे आणि या योजनेचा एकूण फायदा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वासाठी काय होतो, एकूणच विद्यार्थी कसे घडतात आणि मग त्यांना समाजाविषयीची जी जाणीव असते, राष्ट्राविषयीचा जो स्वाभिमान असतो तो कशा पद्धतीने जागृत होतो याविषयीची अतिशय सखोल माहिती आदरणीय सोनवणे सरांनी इथे दिलेली आहे. या कार्यक्रमासाठी प्रास्ताविक करणारे आपल्या कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थ्यांमध्ये सतत समरस असणारे प्राध्यापक डॉक्टर आर्यन वाकळे सर, त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिलेला आहे. त्या डॉक्टर मनीषा गायकवाड मॅडम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून ज्यांनी जे विभागीय समन्वयक आहे आणि आपल्या महाविद्यालयाने गेल्या 2 वर्षापासून जे विविध उपक्रम राबवलेले आहेत त्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने मार्गदर्शन करणारे प्राध्यापक अक्षय बळे सर, सूत्रसंचालन करणारे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक DK कन्नोर सर, आभार जे मानणार आहेत ते प्राध्यापक नाना भोगे सर आणि त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये जेव्हा आपण असे कार्यक्रम आयोजित करतो ऑनलाईन त्याचं सगळं तांत्रिक बाजू सांभाळणारे प्राध्यापक गौतम कोलते सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य गायकवाड सर, शैक्षणिक पर्यवेक्षक अरुण वनारसे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे वैभव सोनवणे सर, त्याचबरोबर महाविद्यालयाचे ऑफिस सुपरिटेंडेंट श्री सुनील वाघ सर, त्याबरोबरच या व्यासपीठावरती आभासी व्यासपीठावरती जे काही जोडले गेलेले आहे ते माझे अतिशय परम विद्यार्थी आणि माझे सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनींनो. खरं तर राष्ट्रीय सेवा योजना हा आपल्या जीवनातील अतिशय महत्वाचा, विशेषतः महाविद्यालय जीवनामधील अतिशय महत्वाचा विभाग आहे की ज्याच्यामधनं खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडतात. आज सरांनी तुम्हाला महाविद्यालय या राष्ट्रीय सेवा योजनेची एकूण निर्मिती कशी झाली आणि 1969 ला हा निर्णय कसा घेतला गेला, या योजनेचा फलित काय आणि आजही आम्ही या कोविडच्या सगळ्या सिच्युएशन मध्ये एकूणच हे जे विद्यार्थी ज्या पद्धतीने काम करता आहेत, ज्या पद्धतीने लोकांना
मास्क वाटता आहेत, त्यांना त्याच्यामध्ये जाणीव जागृती करता आहेत, त्यांना सॅनिटायझर पोहोचवता आहेत. आणि मी सोनवणे सरांना सांगू इच्छितो की सर, आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय महत्वाचं योगदान या कोविडच्या परिस्थितीमध्ये दिलेलं आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रत्येक खेड्यातल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन आमच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधन केलेलं आहे. आणि आज मला असं वाटतं की येवला शहरामध्ये कोविडचा जो प्रतिबंध झालेला आहे तो शासनाने ज्या पद्धतीने आदेश दिलेले होते ती जाणीव जागृती करण्याचं काम आमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे कार्यक्रम अधिकारी असतील, आमचे शिक्षक असतील, आमचे सहकारी असतील, या सगळ्यांचं खूप मोलाचं सहभाग या सगळ्या योजनेमध्ये राहिलेला आहे. आता ही जी योजना आहे राष्ट्रीय सेवा योजना, तिची उद्दिष्ट जी आहे ती फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कारण सरांनी बाकी सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. या योजनेमुळे जो व्यक्तिमत्व विकास होतो, जी समाजाप्रती विद्यार्थ्यांना जो आदर निर्माण होतो, तो अतिशय महत्वाचा असतो. कारण आपण जेव्हा प्रत्यक्ष समाजामध्ये काम करतो, वेगवेगळ्या पोस्टवरती आपण काम करतो, वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये आपण जातो, किंवा असं म्हटलं जातं की पोट भरण्यासाठी आपल्याला काहीतरी उद्योगधंदा करावा लागतो, आणि तिथे हे सगळं काम करत असताना विद्यार्थ्याला जो आत्मविश्वास असतो, त्याच्याजवळ जी राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय भावना आणि दुसऱ्यांसाठी काही करण्याची जी ताकद निर्माण व्हावी लागते, ती मला असं वाटतं की राष्ट्रीय सेवा योजनेचं ते अतिशय महत्वाचं काम असतं. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की 1969 राष्ट्रीय सेवा योजना सुरू झाली आणि आमचं येवला महाविद्यालय 1970 मध्ये स्थापन झालं. आणि 1970 पासून तर आजपर्यंत येवला महाविद्यालयाने फार मोठी कामगिरी या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने केलेली आहे. मग बंदिस्ती असतील किंवा वृक्षारोपण असेल, किंवा बऱ्याच वेळेस मी स्वतःही 5-6 वर्ष कार्यक्रम अधिकारी राहिलेलो आहे. त्यानंतर आमचे उपप्राचार्य एस डी गायकवाड सर हे अनेक वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी राहिलेले आहे. अनेक प्राध्यापकांनी या योजनेमध्ये योगदान दिलेलं आहे. मी विद्यार्थ्यांना आणि माझ्या सगळ्या शिक्षकांना सांगू इच्छितो की या योजनेमुळे आपल्याला समाजामध्ये कसं आदराने वागावं याची जाणीव होते, समाजाच्या गरजा आपल्या लक्षात येतात, त्याचबरोबर समस्या ओळखण्याची ताकद सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये आणि या नवीन तरुण पिढीमध्ये निर्माण होते. समस्या सोडवण्यामध्ये हे विद्यार्थी सहभागी होऊ इच्छितात किंवा तशी प्रेरणा त्यांना या योजनेमधून मिळते. तरुणांमध्ये सामाजिक आणि नागरिक जबाबदारीची भावना या योजनेमधून विकसित होते. वैयक्तिक आणि सामाजिक समस्यांवर व्यावहारिक उपाय शोधण्याची त्यांना प्रोत्साहन मिळते. टीमवर्क आणि जे जबाबदाऱ्या वाटून घेण्याची जी क्षमता आहे ती विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते. त्यांच्यामधलं नेतृत्व गुण विकसित होतं आणि लोकशाही आणि समाजवाद याचे दृष्टिकोन त्याच्यामध्ये निर्माण होतात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आणि नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्याची ताकद या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सौहार्द याची जाणीव आणि त्याचा प्रोत्साहन या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतं. त्यामुळे आपण पुस्तकी ज्ञान घेत असतानाही व्यावहारिक ज्ञान आणि समाजासाठी काही करण्याची ताकद निर्माण करण्याचं काम या योजनेमधून केलं जातं. म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हा. 200 विद्यार्थ्यांना आपण प्रवेश देतो, 100 विद्यार्थ्यांना आपण कॅम्पसाठी घेऊन जात असतो. त्यामुळे आता जे FY चे विद्यार्थी आहे किंवा जे SY चे विद्यार्थी, परंतु त्यांचे 2 वर्ष कंप्लीट झालेले, जे TY ला आता गेलेले आहे, त्यांनी पुन्हा एकदा नाव नोंदवा. 2 वर्ष या योजनेमध्ये सहभाग असणं आवश्यक आहे. हे कॅम्प करणं आपल्याला खूप गरजेचं असतं. आणि मग सोनवणे सरांनी सांगितल्याप्रमाणे जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं, जे गुण वाढवून मिळतात ते तर मिळतातच, परंतु समाजामध्ये एक चांगला नागरिक म्हणून तुम्हाला खूप मोठं काम करता येऊ शकतं. त्यामुळे या योजनेमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवा. ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे आपला व्यक्तिमत्व विकास घडतो. आपण माणूस म्हणून या समाजासाठी काही योगदान देऊ शकतो. म्हणून आपल्यासाठी नाही तर दुसऱ्यांसाठी म्हणजे समाजासाठी काम करण्याची उर्मी किंवा प्रेरणा आपल्याला या योजनेमधून मिळू शकते. त्यामुळे मी सगळ्या विद्यार्थ्यांचं या व्यासपीठावरती खूप स्वागत करतो. आदरणीय सोनवणे सरांनी अतिशय चांगलं वक्तव्य केलं. सरांविषयी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा धन्यवाद व्यक्त करून मी माझा अध्यक्षीय मनोगत इथे संपवतो. कन्नौर सर.
हॅलो हॅलो सर. हा बोला बोला सर. हॅलो पुढे आभार प्रदर्शनाकडे जाऊया. हो हो चालेल. हा धन्यवाद साहेब. यानंतर मी एक महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी सादर करतो, कारण सर्व विद्यार्थी प्राध्यापक बंधू भगिनी आपल्या या वेबिनारमध्ये कला आणि वाणिज्य महाविद्यालय निमगाव येथील उपप्राचार्य सन्मित्र आदरणीय कल्याण कोकणी सर सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला जॉईंड आहेत. त्यांचं मी मनस्वी महाविद्यालयीन परिवाराच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मराठी विभागाचे प्राध्यापक घुगे सर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद सर. आज दिनांक 24 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त महात्मा गांधी विद्या मंदिर कला व वाणिज्य महाविद्यालय येवला व राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक अक्षय बळे सर यांचे मी NSSच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने व संस्थेच्या वतीने आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय प्राध्यापक डॉक्टर D.N. सोनवणे सर यांनी राष्ट्रीय सेवा योजनांचे महत्व व जाणीव जागृती या विषयावर आम्हा सर्व प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे NSSच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने व संस्थेच्या वतीने आभार मानतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर व उपप्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले असे NSSचे प्रमुख डॉक्टर वाकळे सर व प्राध्यापक कन्नोर सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर धनगर सर, डॉक्टर बच्चाव सर, डॉक्टर सांगळे सर, डॉक्टर गायकवाड मॅडम, प्राध्यापक चव्हाण सर, डॉक्टर वनारसे सर, नांदुर्डीकर सर, डॉक्टर कोलते सर, प्राध्यापक दी सागर सर, डॉक्टर नलावडे सर, डॉक्टर दाभाडे सर, प्राध्यापक वैभव सोनवणे सर व कार्यालयीन अधीक्षक सर्व आमचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच निमगाव महाविद्यालयाचे उपप्राचार्य कल्याण कोकणे सर यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित लावली. त्यांचे सुद्धा मी महाविद्यालयाच्या वतीने, NSSच्या वतीने आभार मानतो. आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असे आमचे महाविद्यालयाचे विद्यार्थी, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि अध्यक्षाच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.